कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। नमस्कार, मी प्रणाली भोसले। माझे कोकणच्या प्राइम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स। म्हसळा तालुक्यात ऐन उन्हाळ्यात भीषण पाणी टंचाईचे संकट। तोंडसुरे आणि खारगाव खुर्द या गावांसह परिसरातील 9 गावे आणि 10 वाड्यांचा पाणी प्रश्न गंभीर। किहिम किनारपट्टीला अनधिकृत बांधकामांचा विळखा। CRZ नियमांच्या उल्लंघनाचा आरोप। निसर्ग सौंदर्य धोक्यात, पर्यटक देखील त्रस्त। अलिबाग जिल्हा रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाईकांसाठी महत्त्वाची बातमी। जिल्हा रुग्णालयातील बंद स्वच्छतागृह पुन्हा सुरू। रुपाली पेरेकर यांच्या अर्जाची प्रशासनाने घेतली दखल। आणि सोशल मीडियावर कोकरोच जनता पार्टी ट्रेंड। तरुणांमध्ये नव्या राजकीय चर्चेला उधाण। सोशल मीडियातून पक्ष उभा करणं सोपं नाही, योगेश कदमांची महत्त्वाची प्रतिक्रिया। पाहुयात सविस्तर वृत्त। रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यात ऐन उन्हाळ्यात भीषण पाणी टंचाईचे संकट निर्माण झाले आहे। तोंडसुरे आणि खारगाव खुर्द या गावांसह परिसरातील 9 गावे आणि 10 वाड्यांचा पाणी प्रश्न गंभीर बनला असून ग्रामस्थांना आता पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे। तोंडसुरे गावात पाभरे धरणावरील प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना नादुरुस्त असल्याने नागरिक जंगलातील झऱ्यांवर अवलंबून होते। मात्र वाढत्या उकाड्यामुळे हे झरे देखील आटल्याने ग्रामस्थांवर गढूळ आणि अस्वच्छ विहिरीचे पाणी पिण्याची वेळ आली आहे। पिण्यायोग्य पाणी मिळत नसल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। दुसरीकडे खारगाव खुर्द गावात तब्बल 25 वर्षांनंतर प्रथमच टँकरने पाणी विकत घ्यावे लागत असल्याने नागरिक संतप्त झाले आहेत। जनावरांचे पाणवठे देखील कोरडे पडल्याने पशुधनाचा प्रश्न गंभीर बनलाय। कोट्यवधी रुपये खर्च करूनही अनेक पाणी योजना प्रभावीपणे कार्यान्वित नसल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जातोय। या संपूर्ण परिस्थितीत स्थानिक लोकप्रतिनिधी आणि संबंधित यंत्रणा जबाबदार असल्याची टीका तोंडसुरे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचे अध्यक्ष महादेव पाटील यांनी केली आहे। ह्याला प्रशासन गंभीर नाहीच आहे। त्याचबरोबर इथले लोकप्रतिनिधी आहेत, खासदार, आमदार, मंत्री महोदय, हे सुद्धा गंभीर नाही आहेत। आपले राजकीय अस्तित्व टिकवण्यामध्ये ते गुंतलेत। लोकांना वाऱ्यावर सोडलंय। मागच्या निवडणुकीमध्ये लोकांनी वन साइड मतदान केलं, पण लोकांना गृहीत धरलंय आणि ही म्हणून परिस्थिती निर्माण झालेली आहे। 3 वर्षापूर्वी खासदार आपले ज्यावेळेस त्याचं पाण्याचं भूमिपूजन करतायत आणि जवळजवळ 3-4 वेळा त्यांच्या निवासस्थानी मिटिंग झाल्या, तरी देखील प्रशासन त्यांचं ऐकत का नाही? प्रशासन त्यांना कारण मोजत का नाही? काय नेमका प्रकार आहे? लोक मोठे सम्राट पडलेले आहेत आणि म्हणून लोकांचा उद्रेक होणार आहे। सगळे लोक रस्त्यावर उतरणार आहेत, अशी परिस्थिती आहे। पाण्याचे दर महिना 8 दिवस पाणी आम्हाला मिळतं। मग 8 दिवस पाणी मिळाल्यानंतर आम्ही ग्रामसेवक आपल्या सरपंचाला विचारलं की आम्हाला पाणी का नाही इकडे सोडत, तर म्हणतात पाईप फुटतात, पाईप दुरुस्त करा। बरं, वर्षभरात पाणी नाही मिळत, दर महिन्याला ते पाईप फुटतात। मग वर्षभरात असेच चालले आमचं पाण्याचे दुष्काळ बघाल। मग कसं आम्हाला पाणी मिळणार? म्हातारी मोरी माणसं कशी पाण्याला जाणार? विहिरीवरून त्यांना हंडा येत जात नाही, नलाच्या पाण्यावर अवलंबून असतं त्यांचं। मग हे वर्षभरात मे मध्ये मुंबईवाले लोक आले, त्यांना पाणी मिळत नाही, ते आम्हाला गावकऱ्यांना लोक तुम्ही पाण्या ऑफिसमध्ये जात नाही, तुम्ही चौकशी करत नाही। चौकशी केल्यानंतर सरपंच म्हणतात की येईल पाणी, पाईप दुरुस्त होतात, असं चाललंय। मग काय ह्याच्या पुढे बोलणार सरपंचाला? आम्ही सदस्य लोकांना पण बोलतात तुम्ही तरी तिथे जाऊन चौकशी करा। जागतिक पर्यटन स्थळ म्हणून ओळख असलेल्या रायगड जिल्ह्यातील किहिम समुद्र किनाऱ्यावर आता अनधिकृत बांधकामांचं सावट गडद होत असल्याचं समोर आलं आहे। समुद्र किनाऱ्यालगत मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या कथित बेकायदेशीर बांधकामांमुळे पर्यावरण आणि नैसर्गिक सौंदर्य धोक्यात आल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जातोय। किहिम हे शांत, स्वच्छ आणि निसर्गरम्य पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे। मात्र गेल्या काही वर्षात धनाढ्य व्यावसायिक भांडवलदार आणि सेलिब्रिटींचा ओढा वाढल्यानंतर या ठिकाणी रिसॉर्ट, बंगले आणि व्यावसायिक प्रकल्प मोठ्या प्रमाणात उभे राहत असल्याचं दिसत आहे। येथील अनेक बांधकामे CRZ नियमांचे उल्लंघन करून होत असल्याचा आरोप ग्रामस्थ आणि किहिम ग्रामपंचायतचे सरपंच प्रसाद उर्फ पिंट्या गायकवाड यांनी केला। स्थानिकांच्या मते किनारपट्टीवरील अतिक्रमणे जैवविविधता धोक्यात आली असून
नारळी पोफळीच्या बागा, मोकळी किनारपट्टी आणि पर्यावरणीय समतोल बिघडत चाललाय. दुसरीकडे वाढत्या बांधकामांमुळे वाहतूक, पार्किंग आणि स्वच्छतेच्या समस्यांनाही पर्यटकांना सामोरे जावे लागत आहे. अनेक वेळा तक्रारी करूनही प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढतीये. अनधिकृत बांधकामांना प्रशासनाचे अभय मिळत आहे का, असा सवालही स्थानिकांकडून उपस्थित केला जातो आहे. दरम्यान सरपंच प्रसाद गायकवाड यांनी या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली असून किहिमचे नैसर्गिक सौंदर्य वाचवण्यासाठी प्रशासनाने वेळीच पावले उचलावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. नमस्कार, मी सरपंच प्रसाद सुप्रिया सुधीर गायकवाड, ग्रुप ग्रामपंचायत किहिम. आपल्या किहिममध्ये तुम्ही बघतच असाल की किहिम हा जागतिक नकाशावरती असलेला समुद्रकिनारा आहे. त्यानंतर पर्यटनाच्या दृष्टीनेही मिनी गोवा म्हणून प्रसिद्ध असलेला किहिम आहे. MTDCच्या माध्यमातून असून दे किंवा इतर याच्या माध्यमातून घरगुती पर्यटन आणि खाद्यसंस्कृतीच्या ह्याच्यात पण किहिम एक नंबरला आहे. पण आता समुद्रकिनारा पाहता जर तुम्ही लक्षात आलं तर ही जी चित्र आहेत ती बरीचशी चित्र हे विचित्र होत चाललेली आहेत. कारण की CRZ कायद्याचं उल्लंघन होत असून अनेकशी अनधिकृत बांधकामे धनदांडग्यांनी करत घेतलेली आहेत. त्याच्यामुळे हा किनारा जो आहे, आपल्याला कोकणाचा किनारा जो लाभलेला आहे तो 720 किलोमीटरचा कोकणचा किनारपट्टा आहे. पण त्याच्या माध्यमातून कोकण किनारपट्टी ही आता धनदांडग्यांनी आपली वैयक्तिक मालकी करून त्याच्यामध्ये अनेक बांधकामे करत आहेत आणि गिळंकृत करण्याचाच मोठा सपाटा लावलेला आहे. तुम्ही जर बघत असाल तर छोटी छोटी घरं आता बंगल्यांच्या स्वरूपात मोठी बांधकाम होऊन पूर्ण किनारा जो तो पर्यटकांसाठी खुला असायचा किंवा इतर तिथे क्रीडा क्षेत्रातल्या इतर सर्व बैलगाडी स्पर्धा किंवा इतर गोष्टी चालतात. पण ते चालत असताना ह्या किनाऱ्यावरती जे अतिक्रमण चालू झालेले आहेत धनदांडग्यांकडून, त्याच्यामुळे किनाऱ्यावरती आता लोकांना चालायला म्हणजे पर्यटक आपल्या ह्याला जातात, फिरायला जातात. त्यानंतर बरेचशी लोक जे आहेत ग्रामस्थ ते सुद्धा व्यवसायासाठी तिथे असतात. पण सगळ्यांना आता अडथळा निर्माण होत चालला आहे. कारण की समुद्र किनाऱ्यावरती पूर्णपणे अनधिकृत बांधकामाचं थैमान घातलेलं आहे आणि पूर्ण जागा गिळंकृत करत घेतलेली आहे. त्याच्यामुळे कुठेतरी प्रशासन कमी पडतं आहे. प्रशासनाचा पकड ही पूर्णपणे ढिली होत चाललेली आहे असं निदर्शनास आहे. प्रशासनाचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे. प्रशासन यांना पाठीशी कुठेतरी घालते असं निदर्शनास येतं आहे. कारण की कोणत्या प्रकारची त्यांच्यावर कारवाई नाही. अनेक वेळोवेळी आम्हाला पूर्णपणे खेटा मारायला लागत आहेत, पण कोणत्या प्रकारची कारवाई त्यांच्यावर केली जात नाही. तर शासनाला माझी विनंती असेल की लवकरात लवकर आपण या सर्व जागेची मोजणी करून जी सर्व अनधिकृत बांधकामे ती हटवावी आणि पूर्णपणे आमच्या किहिम समुद्राला मोकळा श्वास मिळावा, त्यासाठी आम्ही पूर्णपणे प्रयत्न करत राहू आणि पाठपुरावा करत राहू. पण आपण त्याच्यावरती कारवाई करावी ही माझी पूर्णपणे विनंती असेल प्रशासनाला. अलिबाग जिल्हा रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाईकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आंतररुग्ण इमारतीबाहेरील नूतनीकरणाच्या कामामुळे तात्पुरते बंद ठेवण्यात आलेले स्वच्छतागृह आता पुन्हा सुरू करण्याचे आदेश जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिले आहेत. सामाजिक कार्यकर्त्या रुपाली पेरेकर यांनी 12 एप्रिल 2026 रोजी अर्ज सादर करून रुग्णांच्या नातेवाईकांसाठी स्वच्छतागृह सुरू करण्याची मागणी केली होती. त्यांच्या अर्जाची दखल घेत प्रशासनाने तातडीने कार्यवाही केली आहे. इमारतीच्या बाहेरील दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर बंद असलेले स्वच्छतागृह आता पुन्हा सुरू करण्यात येणार असून त्याची तात्काळ साफसफाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच स्वच्छतेवर नियमित देखरेख ठेवण्याच्या सूचना देखील प्रशासनाने दिल्या आहेत. कोणत्या कर्मचाऱ्याने आणि कोणत्या वेळेला स्वच्छता केली याची माहिती दररोज फलकावर लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. या निर्णयामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना विशेषतः महिला वर्गाला मोठा दिलासा मिळणार असल्याची प्रतिक्रिया रुपाली पेरेकर यांनी व्यक्त केली. कोकणातील आंबा बागायतदारांना अवकाळी पावसामुळे मोठा फटका बसला असून शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष आणि रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष बाबाजीराव जाधव यांनी राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची भेट घेत महत्त्वपूर्ण चर्चा केली. कोकणातील अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि बदलत्या हवामानामुळे आंबा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असून हंगामावर गंभीर परिणाम झाला आहे.
यावेळी बाबाजीराव जाधव यांनी मंत्र्यांना प्रत्यक्ष परिस्थितीची माहिती देत तातडीने पंचनामे करून बाधित शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे। तसेच सहकारी क्षेत्रातील विविध प्रश्न आणि शेतकरी हिताच्या योजनांवर देखील सकारात्मक चर्चा करण्यात आली। दरम्यान शासन स्तरावर आवश्यक ती कारवाई केली जाईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला असून या भेटीमुळे कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होती आहे। सध्या सोशल मीडियावर कॉकरोच जनता पार्टी या नावाची जोरदार चर्चा रंगताना दिसते। विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या नावाचे पोस्ट, व्हिडिओज आणि मीम्स मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून तरुणांमध्ये या नव्या संकल्पनेबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे। या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे। सोशल मीडियाच्या माध्यमातून पक्ष उभा करणं तेवढं सोपं नसतं। राजकारणात सातत्याने काम, संघटन आणि जनतेशी संपर्क आवश्यक असतो असं त्यांनी स्पष्ट केलंय। मात्र कोणत्याही हेतूने देशातील तरुण मोठ्या प्रमाणात एकत्र येत असतील, चर्चा करत असतील तर ती लोकशाहीसाठी सकारात्मक बाब असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे। दरम्यान कॉकरोच जनता पार्टी या संकल्पनेमागे काम करणाऱ्या संस्थापकाचे त्यांनी अभिनंदन करत सोशल मीडिया हे तरुणांसाठी विचार मांडण्याचे प्रभावी व्यासपीठ बनल्याचं नमूद केलंय। नाही, मला वाटतं बघा, सोशल मीडियाच्या माध्यमातून एक जी काही एका तरुणाने जी मोहीम चालू केलेली आहे, मी देखील ते जवळनं पाहिलंय। पण सोशल मीडियावरती कुठली पार्टी तयार होऊ शकत नाही। सोशल मीडियावरती आपण आपली भूमिका मांडू शकतो। सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही जनताला किंवा तरुणांना तुम्ही एकत्र करू शकता, एका प्लॅटफॉर्म खाली आणू शकता, परंतु पार्टी चालवणं इतकं सोपं नाहीये। आज ठीक आहे, कदाचित ते कुठल्या हेतूने त्यांनी चालू केलेलं आहे, कुठल्या हेतूने ते जनतेपर्यंत पोहोचतायत, मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टी या बघाव्या लागतील। परंतु अशा पद्धतीने तरुण एकत्र असणं चांगली गोष्ट आहे। एखादा छोटी भारत देश हा तरुण देश आहे, महाराष्ट्र हा तरुण हे राज्य आहे। तरुणांचे विचार हे ऐकून घेतलेच पाहिजेत, त्याबद्दल दुमतच नाही। मी स्वतःच तरुण मंत्री आहे, तरुणांचे विचार ऐकूनच आम्ही त्यांना मदत करायचा प्रयत्न करतोय। नक्कीच त्यांनी कुठला पुढाकार घेतला त्यांचं अभिनंदन आहे, परंतु पार्टी चालू करणं इतकं सोपं नसतं। बघा, नीट पेपर फुटीच्या प्रकरणामध्ये आमचं सरकार हे 100% गंभीर आहे। अर्थातच ही घटना नको घडायला हवी होती, पण जे काय झालेलं आहे याच्यामुळे जे कोणी दोषी असतील त्यांच्यावरती 101% कडक कारवाई होणार। आपल्या तरुणांच्या भवितव्याशी जर का कोणी खेळायचा प्रयत्न केला असेल तर ह्या चुकीला माफी अजिबात नाही। उन्हाळी सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी काशीद समुद्र किनाऱ्यावर आलेल्या पुण्यातील एका कुटुंबावर आज सकाळी मोठे संकट ओढवले होते। समुद्रात पोहत असताना 20 वर्षीय तरुणी खोल पाण्यात ओढली गेल्याने काही क्षण भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। मात्र पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला असून तरुणीची सुखरूप सुटका करण्यात प्रशासनाला यश आले आहे। पुण्यातील आकाश साबळे आणि सिद्धी साबळे हे आपल्या कुटुंबासह काशीद बीचवर आले होते। सकाळी समुद्रात पोहत असताना सिद्धी साबळे हिला पाण्याचा अंदाज न आल्याने ती खोल पाण्यात वाहू लागली। यावेळी कर्तव्यावर असलेले पोलीस शिपाई प्रवीण रोटकर आणि जितेंद्र माने यांनी प्रसंगावधान राखत तात्काळ मदत कार्य सुरू केले। जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत उपलब्ध करून देण्यात आलेल्या रोबोटिक बोयो या रिमोट ऑपरेटेड वॉटरक्राफ्टच्या मदतीने त्यांनी समुद्रात धाव घेत तरुणीला सुखरूप बाहेर काढले। या घटनेमुळे रोबोटिक बोयोची उपयुक्तता पुन्हा एकदा अधोरेखित झाली असून पर्यटक आणि स्थानिकांकडून पोलीस तसेच आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कौतुक केले जात आहे। यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली, इथेच थांबण्याची। भेटूयात नवीन बुलेटिनसह। तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त माझे कोकण।